लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। अहमदनगर या ठिकाणी डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचारासाठी गुरुवारी नगरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला असून मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती दक्षिण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचाराच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी उद्या आपण जिल्ह्याचा मेळावा निशा लॉन्स या ठिकाणी बोलवलेला आहे। उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी हा मेळावा होणार असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ आपण ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि उद्या त्यांच्या लोकसभेच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना देऊन तशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे सर्वाधिक मताने कसे निवडून येतील याबाबतची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण त्या ठिकाणी करणार आहोत। मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे नेते कृषीमंत्री नामदार धनंजयभाऊ मुंडे हे सकाळी परळीवरून हेलिकॉप्टरनी येणार आहेत आणि ते 11 वाजता वेळत घाटात हेलिकॉप्टरने येतील आणि त्यानंतर 11 वाजता मेळाव्याच्या ठिकाणी ते येतील। त्यानंतर महिला आणि बालकल्याणच्या मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरे ह्यासुद्धा उद्या मुंबईवरून त्या ठिकाणी लवकर निघून 11 वाजता मेळाव्याला तेही पोचणार आहेत। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे युवकचे अध्यक्ष आदरणीय सूरजजी चव्हाण हे सुद्धा या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहेत।